₹40 शेकडा जर पाणीपुरी येते आणि तो ₹20 आपल्याला 4 किंवा 5 देतोय किंवा 6 देतोय, तर तो प्रॉफिट ऑफ मार्जिन झालं किती? इतक्या चांगल्यापैकी तुम्ही प्रॉफिट कमवू शकता का हिशोबाच्या बाहेर? आजपर्यंत तुम्ही पाहताय फक्त राजस्थानी आहे, यूपीवाले आहे, अहो महाराष्ट्रवाला कुठंच नाही आहे. ज्या गोष्टीमुळे आपल्या 2 वेळचा प्रपंच चालतोय त्या गोष्टीचं जर आपण लाज बाळगायला लागलो तर खाणार काय? साहेब नमस्ते, माझं नाव अमोल सानप, सानिका सोडा फाउंटन कंपनीचं मालक. साहेब आम्ही आता हे नवीन पाणीपुरी मशीन डेव्हलप केलं आहे, जेणेकरून कस्टमरनी स्वतःच्या हाताने वेगवेगळ्या फ्लेवरचं पाणी भरून घ्यायचं किंवा नवीन नवीन फ्लेवरचा आनंद घ्यायचा. याप्रमाणे जर छोटासा व्यवसाय तुम्ही चालू केला, जिथं तुमची गर्दी आहे, गल्लीबोळामध्ये तुम्ही जरी गाडी घेऊन गेले, रोजच्या 5-50-100 प्लेट जरी विकल्या, तर पैसे किती कमवले साहेब? ₹1000 रोजच्या वरती पैसे कमवतो. ₹1000 रोज म्हणजे का थोडा झाला? हे जे मशीन आहे याची कशी रचना केलेली आहे साहेब? हे मशीन खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मशीन बनवलेलं आहे. कस्टमरला फक्त आता याप्रमाणे इथं प्लेटमध्ये पाणीपुरी आणि मसाला भरून दिले जातो. कस्टमरनी त्याच्या हाताने चॉईसनी पाणी घ्यायचं आहे. आतमध्ये वेगवेगळे टँक्स आहेत, ते एकदम क्लीन वगैरे एकदम प्रॉपर करता येतात, रोजचे रोज स्वच्छ करता येतात. बॅटरी ऑपरेटेड आहे. तुम्ही गल्ली बोळात कुठेही, जिथं रश आहे, जिथं बाजार आहे, जिथं यात्रा आहे, जिथं लग्न आहे, कुठं काय मग गर्दीच्या ठिकाणी तुम्ही घेऊन जा आणि कानाकोपऱ्याला आपली दुकान उभी करा. कुठल्याही दुकानाची गरज नाही, कुठली कशाची गरज नाही. लाईट बिल नको, भाडं नको, कसलं काही नको. नगरपालिकेची आपली ₹5-10 पावती फाडा आणि आपला व्यवसाय करा. मला सांगा, मराठी तरुण जर यामध्ये उतरले तर काय बदल होऊ शकतो? साहेब इतकं चांगल्यापैकी रोजगार निर्मिती होऊ शकते का तुम्हाला आज मोठमोठे तुम्ही शॉप भाड्याने घेतात किंवा काही गोष्ट घ्यायची गरजच नाही आहे. छोटंसं एक आमचं कार्ड घेतलं तुम्ही, प्रत्येक कुठेही जिथं गर्दीचं वर्दळ आहे त्या ठिकाणी एखादं छोटंसं चौपाटी म्हणून एखादं काही गोष्टी डेव्हलप केला, अशा ठिकाणी गाडी लावली, इतक्या चांगल्यापैकी तुम्ही प्रॉफिट कमवू शकता का हिशोबाच्या बाहेर? आजपर्यंत तुम्ही पाहताय फक्त राजस्थानी आहे, यूपीवाले आहे, अहो महाराष्ट्रवाला कुठंच नाही आहे. तुम्ही या पद्धतीने व्यवसाय जर केला तर चांगल्यापैकी तुम्ही एकदम डेव्हलप म्हणजे स्वतःचा प्रॉफिट ऑफ मार्जिन कमवू शकता ना सर. मराठी तरुण शक्यतो लाजतो असा जो व्यवसाय आहे, त्याला फारसा प्रतिष्ठेचा वाटत नाही. म्हणजे काय बाबा पाणीपुरी विकतोय मी, काय सांगाल तुम्ही अशा तरुणांना? साहेब आता लाज कोणत्या गोष्टीची बाळगायची? ज्या गोष्टीमुळे आपल्या 2 वेळचा प्रपंच चालतोय त्या गोष्टीचं जर आपण लाज बाळगायला लागलो तर खाणार काय? ₹40 शेकडा जर पाणीपुरी येते आणि तो ₹20 आपल्याला 4 किंवा 5 देतोय किंवा 6 देतोय, तर तो प्रॉफिट ऑफ मार्जिन झालं किती? याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे की नाही? याच्यामध्ये काय होतं साहेब की बऱ्यापैकी आपला मराठी माणूस हे काम करायला लागतो. अहो तो कमीत कमी रोजच्या 5-50 प्लेट जेव्हा विकतो, तो जो माणूस बाहेरून आलेला तो ₹1000 कमवून जातो आणि आपला माणूस ₹100-150 लोकांकडे कामाला जातो. हे कुठपर्यंत योग्य आहे? हे मशीन घेतल्यानंतर तुम्ही कशी सेवा देता आणि त्याला कसा रोजगाराला तुम्ही प्रोत्साहन देता? मशीन जे आहे टोटल मेंटेनन्स फ्री आहे साहेब. मशीनला कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स नाही आहे. मशीनची साफसफाई क्लीननेस आपण स्वतः व्यवस्थित करा. कुठलाही मेंटेनन्स, चारण्याचा मेंटेनन्स येणार नाही. मशीनबरोबर जे तुम्हाला स्पेअर वगैरे आहे ते एक्स्ट्रा दिले जातील. मशीनला कुठलाही मेंटेनन्स, बऱ्यापैकी 0 मेंटेनन्स, एकदम ॲडव्हान्स मशीन आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9890974912. दुसरा नंबर आहे 9890166731. मला कॉन्टॅक्ट करा. सानिका सोडा फाउंटन हे तुम्ही जरी गुगलवर सर्च केलं तरी तिथं माझा नंबर तुम्हाला येऊन जाईल. धन्यवाद दादा. तर मराठी तरुणांनो, तुम्ही कुठलीही लाज न बाळगता आता हा व्यवसाय जरूर करावा. आपण या माध्यमातून चांगला पैसा कमवू शकता आणि आपल्या कुटुंबाला तुम्ही पुढे नेऊ शकता. अधिक माहितीसाठी समोरचा जो नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.